आजच्या प्रयोगाचे नाव आहे वर्तुळाकार चतुर्भुजातील कोनांची बेरीज गुणधर्म, अर्थात अँगल सम प्रॉपर्टीज ऑफ सायकलिक क्वाड्रिलेटर. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे जे आपले वर्तुळाकार चतुर्भुज असतात त्यांच्या विरुद्ध कोनांची बेरीज हे 180 डिग्री असते हे सिद्ध करणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. तर वर्तुळाकार चतुर्भुज म्हणजे काय? ज्या चतुर्भुजाचे चारी शिरे हे वर्तुळावर पडतात त्याला वर्तुळाकार चतुर्भुज अर्थात सायकलिक क्वाड्रिलॅटरल असे म्हणतात. यामध्ये त्यांच्या विरुद्ध कोनांची बेरीज अर्थात परपूरक किंवा सप्लिमेंटरी कोनांची बेरीज ही नेहमी 180 डिग्री असते. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे एक वर्तुळाकार चतुर्भुज आणि कोनमापक. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा आपला वर्तुळाकार चतुर्भुज आहे ज्याचे चारी शिरे हे वर्तुळावर आहे. या वर्तुळ जिथं टच झालाय त्याला आर्क म्हणतात. तर आपण काय करूया, तर याचे एक एक कोन मोजून घेऊया आणि बघूया याची बेरीज हे 180 डिग्री येते का. सगळ्यात आधी हा लहान मोजूया. हा मोजला असता आपल्याला दिसते की हा 80 डिग्री आहे. त्यानंतर दुसरा कोन मोजूया. तुम्ही बघू शकता की हा 100 डिग्री आहे. त्यानंतर दोघांची बेरीज केली असता या दोघांची बेरीज 180 डिग्री येते. आणखी एक गोष्ट, ह्या तुम्ही बघू शकता याचे चारी शिरे हे वर्तुळावर आहे. जेव्हा आपण हा इथून एक लाईन ड्रॉ करतो तो हा एक अर्ध वर्तुळ तयार होतो आणि अर्ध वर्तुळाचा कोन नेहमी हा 180 डिग्री असतो. त्यामुळे याचे जेही आपले विरुद्ध कोन आहे त्यांची बेरीज नेहमी हे 180 डिग्री येत असते. यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की वर्तुळाकार चतुर्भुजातील कोनांची बेरीज म्हणजे विरुद्ध कोनांची बेरीज ही नेहमी 180 डिग्री असते. दुसरं, हा नियम फक्त वर्तुळाकार चतुर्भुजासाठीच लागू होतो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा पहिला उपयोग म्हणजे तर याचा उपयोग होतो की वर्तुळाकार चतुर्भुज ओळखण्यासाठी. दुसरं, याचा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.